हॅलो अँड वेलकम सर्वांचं स्वागत आहे मनच्या PYQ सिरीजमध्ये. तर आजचा आपला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे आपल्याला युजिंग रॅबिस टेस्ट आपल्याला चेक करायचं आहे की ही सिरीज कन्वर्जंट आहे की नाही. दिसायला थोडं अजीब दिसते कारण त्याच्यामध्ये समेशन तर आहे, एन पण आहे आणि सोबत एक्स पण दिलेला आहे. तर कसं अप्रोच करायचं आहे आपण बघूया. बघा, एक गोष्ट तर कन्सेप्ट डायरेक्ट समजला असेल की हे कुठल्याही नंबरची टर्म आहे, म्हणजे ही nth नंबरची टर्म आहे. तर जर आपण घेतलं की लेट UN नंबरची टर्म जी आहे ती आपली 4 × 7 × जे काही असेल 3n + 1 x to the power n आणि n फॅक्टोरियल, ही आपली n नंबरची सिरीज आहे. ठीक आहे, n नंबरची टर्म आहे. याच्यापेक्षा आपण आणखी जर समोर गेलो, UN + 1 ची टर्म, बऱ्याच लोकांनी इथे प्रॉब्लेम येतो. बघा, टेस्ट याच्यात चेंज करायची गरज नाही, फक्त nच्या ठिकाणी n + 1 आणखी एक वाढणार, समोरची टर्म वाढली. सो 4 तसाच आहे, 7 पण आहे, डॉट डॉट डॉट. हे आधीची टर्म आहे n नंबरची n + 1. याच्या पुढची टर्म काय येणार आहे, nच्या ठिकाणी काय येणार आहे, n + 1 येणार, nच्या ठिकाणी n + 1 आला, राईट. असं काहीतरी केलं आहे आपण. nच्याच ठिकाणी काय येतो हमेशा n + 1 येते आणि पुढे काय एक्सचा पॉवर पण n + 1 आणि टोटल डिवायडेड बाय n + 1 चा फॅक्टोरियल, राईट. समजलं ही टेस्ट. आता आपल्याला काय करायचं, फक्त जर रेशो घ्यायचं आहे. सो बाय टेकिंग रेशो, कारण की आपल्याला रेशो टेस्ट चेक करायची, नंतर रॅबिजवर जाऊ, रॅबिज टेस्टवर. तर बाय टेकिंग रेशो आपल्याला मिळालं UN + 1. दोघाचा रेशो घ्या. वरची टर्म आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आणि मी ते शॉर्टकट करतो की आपल्याला माहिती आहे दोघाचा पण रेशो घेणार आहे. ठीक आहे, इथेच लिहितो. या दोघाचा मी रेशो घेतला आहे समजा असा. तर जी गोष्ट डिवाईडच्या डिवाईड माहिती वरती येऊन काय होते, मल्टिप्लायला जाते, हे तर मला माहिती आहे. तर मी डायरेक्ट तसंच लिहितो ना, की मी डायरेक्ट काय लिहिणार आहे वरती. बघा, 4 7 3n + 1 इथे झालं एक्सचा पॉवर n डिवायडेड बाय किती आहे n फॅक्टोरियल इंटू इथे काय होणार, हा डिवाईडच्या डिवाईडवाला जो n + 1 आहे तो वरती आला, त्याचं झालं फॅक्टोरियल. आणि खाली करायला बघा, खाली राहिलं आपला 4 7 डॉट डॉट 3n + 1 पर्यंत. आणि बाकी करायला बघायला तर तुम्ही सिम्पली करून सॉल्व करणार. हे जर तुम्ही सॉल्व करतो म्हटलं, सॉल्व करायला काय बघा काय मिळते, 3 × n तसंच झाला प्लस बघा 3 × n आणि 3 + 3 × 1 3 + 1 3 आणि 1 किती झाला आहे 4. तर बेसिकली आपल्याला एक्स्ट्रा टर्म काय मिळाली, 3n + 4. काय राहिलं का आणखी, हो एक गोष्ट राहिली, काय डिवाईडमध्ये x to the power n + 1 x to the power n + 1, राईट. आता जी गोष्ट कॅन्सल होते आधी कॅन्सल करून घ्या. बघा 4 7 3n + 1 कॅन्सल होईल, इथे पण 4 7 3n + 1 सगळे कॅन्सल झाले. आणि बाकी जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते अवेलेबल टर्म्स कुठले आहे, एकदम सिम्पलचे टर्म राहिला आपल्याकडे, UN + 1. वरती आपल्याकडे एक्सचा पॉवर n आहे. मी या n + 1 फॅक्टोरियलला n + 1 जर बाजूला काढला तर बाकी सगळे nचे मल्टिपल आहे, nचे मल्टिपल म्हणजे झाला n फॅक्टोरियल. जर हे तुम्हाला समज नसेल तर आधीचं एक व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं आहे की हे कसं येते. डिवाईडमध्ये पण n फॅक्टोरियल आणि इथे करायला माझ्याकडे 3n + 4 आणि एक्सचा पॉवर n + 1 म्हणजे एक्सचा पॉवर n आणि एक एक्स सेपरेट. ठीक आहे, कारण की पॉवर n + 1 आहे, आपण सेपरेट करू शकतो, हे पण आधी सांगितलेलं आहे मी. आता बघा काय काय कॅन्सल होते, n फॅक्टोरियल कॅन्सल, x to the power n कॅन्सल, बाकी काहीही कॅन्सल होत नाही. सो बेसिकली आपल्याकडे जे आलेलं आहे फायनल आन्सर की UN + 1. आता मला सॉल्व करताना मी याची काय घेणार आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. आता लिमिट घ्यायची असली म्हणजे काय करावं लागते, इन्फिनिटीसाठी 1/n असला पाहिजे. तर वरतून मी n कॉमन काढतो, वरून जर मी n बाहेर काढला तर इथे करायला 1 राहिला आणि इथे करायला 1/n. सेम लॉजिक खालून पण मी n कॉमन काढतो, इथे जर n कॉमन काढला इथे राहिलं 3 आणि हा झाला 4/n आणि सगळ्यासोबत मल्टिप्लायमध्ये काय इथे x, वरचा n खालचा n कॅन्सल. आता 1/n म्हणजे आपल्याला माहिती आहे किती होते, 1/∞ म्हणजेच किती होणार 0. तर मी ही व्हॅल्यू पुट करू शकतो. जेव्हा कधी लिमिटची व्हॅल्यू पुट करतो तर आपल्याला लिमिट लिहायची गरज राहत नाही, लक्षात ठेवा, कारण मी व्हॅल्यू पुट करतोय. तर वरती राहिलं फक्त 1 + 1/∞, इथे राहिलं 3 + 4/∞ इंटू x. ही व्हॅल्यू झाली आपली 0, ही पण झाली आपली 0. तर फायनली आपल्याला मिळालं 1/3x, राईट. सो देअरफॉर आपल्याकडे जे महत्त्वाचे आन्सर आला ते आहे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इज UN डिवायडेड बाय U of n + 1 इज इक्वल्स टू 1/3x. आता 1/3x आपल्याला काहीही अजून माहिती पडलेलं
नाही. मग जर माहिती नाही पडलं तर आपण काय करू शकतो? मग काय करू शकतो? सिम्पली आपल्याला चेक करायचे की टेस्ट कुठल्या प्रकारचे, कन्व्हर्जंट आहे की डायव्हर्जंट आहे. तर चेक करायसाठी आपल्याला व्हॅल्यू माहीत असली पाहिजे की ही जी लिमिट आहे, ही लिमिटची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे, 1 पेक्षा छोटी आहे की 1च्या बरोबर आहे. तर आपल्याकडे पहिली केस आली की इफ 1/3x ही जर व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर ही झाली आपली कन्व्हर्जंट सिरीज. काय झाली? कन्व्हर्जंट. गेलं जर तुम्ही सॉल्व करणार एक्ससाठी, तुम्हाला काय मिळालं पाहिजे? एक्स शुड बी लेस दॅन 1/3. आता हे कसं भेटलं? सिम्पली काही करायचं नाही, रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल केला तर साईन चेंज झाली आणि हा 3 खाली डिवाइडमध्ये गेला. राईट. सेकंड केसमध्ये की इफ 1/3x हा जर 1 पेक्षा छोटा असेल तर आपली सिरीज झाली डायव्हर्जंट. म्हणजे एक्स काय झाला? 1/3 पेक्षा मोठा झाला. परत सेम कन्सेप्ट मी त्यानंतर बाजूला कुठे करून दाखवतो की हा जो 1/3x आहे ग्रेटर दॅन 1 लिहिला, याचा रेसिप्रोकल घेतला त्याला 3x आणि 1चा रेसिप्रोकल 1च राहते, पण साईन चेंज होते. साईन चेंज झाली म्हणजे एक्स लेस दॅन, हा 3 डिवाइडमध्ये गेला तर 1/3. ही ती केस होती. राईट. आता नेक्स्ट मग हे 2 केस घेतले आपण ग्रेटर दॅन लेस दॅनची. ते एक तिसरी पण केस आपल्याकडे असू शकते. तिसरी केस काय की इफ 1/3x इज इक्वल्स टू जर 1 झाला तर काय होईल? तर सीज काय होते आपल्याला माहीत नाही आणि आपली टेस्ट काय होते? अवर टेस्ट फेल. आपली टेस्ट फेल पडते. मग टेस्ट जर फेल पडली तर केव्हा पडते? की जर तुम्ही याला सॉल्व केला, रेसिप्रोकल घ्या तर 1/3 येते. सो देअरफॉर फॉर x इक्वल्स टू 1/3 साठी आपली टेस्ट फेल पडते. मग आता टेस्ट जर फेल पडत असेल तर आपण काय करू? आता आपण यूज करू, काय यूज करू? देअरफॉर बाय युजिंग रॅबिस टेस्ट. जर रॅबिस टेस्ट काय म्हणते आपल्याला की आपल्याला करायचं आहे की लिमिट, ठीक आहे. रॅबिस टेस्ट करायच्या पहिले आपण UN/UN+1 आपण ऑलरेडी काढलेलं आहे. UN+1 काढलेलं ऑलरेडी. कुठे? इथं नाही, हे लिमिट घेतल्यावरची व्हॅल्यू आहे. लिमिट घ्यायच्या आधी ही व्हॅल्यू काढली आहे आपण, ही आहे आपली UN/UN+1. तर आधी आपण ती व्हॅल्यू लिहू बाय रॅबिस टेस्ट की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी कशाची? UN/UN+1 या व्हॅल्यूला आपण पूर्ण व्हॅल्यूला -1 याला आपण मल्टिप्लाय करतो n नी, ठीक आहे. आणि हे कॅल्क्युलेट करतो किती आहे तिथं. कॅल्क्युलेट करायसाठी परत तेच लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. एनची व्हॅल्यू माहिती आहे का? आपल्याला नाही माहिती. आता UN किती काढला आहे आपण? UN आपला आहे n+1 वरती, ठीक आहे. खाली काय आहे आपला? 3n+4 आहे, ठीक आहे. 3n+4. आणि या केसमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करणार आहे. या ठिकाणी आपण 1/x ची व्हॅल्यू पुट करणार आहे की पुट x इक्वल्स टू. रॅबिस टेस्ट कधी यूज करतो आपण? हे टेस्ट फेल पडल्यावर. टेस्ट फेल पडली म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती होती? 1/3. तर आपण एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार आहे? 1/3, ठीक आहे. आणि हे सगळं झाल्यावर याच्यामधून करायचं आपल्याला -1. राईट. बस एवढंच. एक थोडं डिफिकल्ट पार्ट आहे, बाकी सगळं सिम्पलच आहे. की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, हा n मल्टिप्लायमध्ये आहे, ठीक आहे. हा n+1 तसाच आहे. नंबर हा डिवाइडच्या डिवाइडमध्ये आहे म्हणून वरती मल्टिप्लायला गेला. खाली आपल्याला मिळालं 3n+4 -1. हे मल्टिप्लिकेशन आहे, एक्स नाही आहे. सिम्प्लिफाय करा फक्त याला. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, n तसाच आहे. 3 × n झाला आपला 3n +3 × 1 3 -1 × क्रॉस मल्टिप्लाय 1 × 3n+4 आणि टोटल डिवायडेड बाय 3n+4. राईट. असं काहीतरी आपलं आलं. तर चेक करूया काय होतं. तर डिफिकल्ट वाटतं, थोडासा मोठा क्वेश्चन आहे म्हणून, पण बिअर विथ मी. थोडासाच काम आहे, जास्त नाही आहे. हा झाला 3n+3, मायनसने मल्टिप्लाय केला तर 3n मायनस झाला आणि -4 पण झाला आणि डिवायडेड बाय 3n+4, ठीक आहे. 3n+4 +3n -3n कॅन्सल, राईट. आणि लिमिट टाकायच्या म्हणून मी यातलं n पण कॉमन काढतोय. सो मला मिळालं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. हा n वर तर तसाच आहे. इथला मी n कॉमन काढला तर इथे राहिला माझ्याकडे 3 आणि हा झाला 4/n. का बरं n कॉमन काढला? कारण की मला लिमिट घ्यायची आहे. आणि वरती 3 मधून 4 गेले तर एक -1. बघा वरचा n खालचा n कॅन्सल. लिमिटची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो कारण की आपल्याकडे काय 1/n = 1/∞ = 0. तर हा 0 होईल.
तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं की लिमिटची व्हॅल्यू पुट करतो ना आपण, तर लिमिटची व्हॅल्यू पुट केली असल्यामुळे काही लिमिट लिहायची गरज नाही. सो देअरफॉर आपल्याला मिळालं -1/3 + 0 म्हणजे बेसिकली -1/3. आणि -1/3 आपली व्हॅल्यू मिळाली, कशाची व्हॅल्यू आहे ती -1/3 की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n टाइम्स un +1 -1 इज इक्वल्स टू -1/3 आणि हा काय लेस दॅन 1 आहे. 1 पेक्षा छोटा आहे म्हणजे काय झालं या केसमध्ये, ही सीज काय डायव्हर्जंट आहे. ठीक आहे, रॅबिज टेस्ट उलटी काम करते की ही जे रेशो आहे का झालं 1 पेक्षा कमी आहे म्हणून काय डायव्हर्जंट आहे. सो देअरफॉर आपण म्हणू शकतो बाय रॅबिज टेस्ट स्पेलिंग बाय रॅबिज टेस्ट the series is divergent. The series is divergent if x is equals to 1/3. तर आपण ह्या तिन्ही गोष्टीला कंबाईन करू. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3. इथे कुठेतरी आपला पॉईंट नंबर 1 असेल बघा. 1 पेक्षा x जर 1/3 पेक्षा छोटा असेल तर कन्वर्जंट, मोठा असेल तर डायव्हर्जंट. तर आपण दोन्ही गोष्टी इथे यूज करूया आता. ठीक आहे. सो देअरफॉर सिरीज जी आहे आपली ते सिरीज इज कन्वर्जंट इफ x इज लेस दॅन 1/3 अँड डायव्हर्जंट इफ x ग्रेटर दॅन 1/3 होता आधी, पण इक्वल टू जरी असेल आता तर काय झालं आपल्याला डायव्हर्जंटच भेटला. सो देअरफॉर ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1/3 साठी पण काय सिरीज डायव्हर्जंट आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, जिथे दोन्ही टेस्ट आपण यूज केले आहे. आधी रेशो टेस्ट, नंतर ती फेल झाली म्हणून आपण यूज केली आहे रॅबिज टेस्ट. राईट. तर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आवडलं असेल, समजलं असेल तर लाईक करत चला आणि मित्रांपर्यंत शेअर करत चला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.